काही बसणार. शिक्षा अहो चालेल, मी भोगायला तयार आहे, फक्त मला माझी चूक सांग. ऐकायचंय? या समद्या प्रकरणामध्ये तू आम्हा समद्यांची मन चोरली आहेस. चोरलं? अगं नाही हो, मी काय बी नाही चोरला. तुमचं काहीतरी गैरसमज होतं. ओ सांगा की, खरंच सांगते मी. काय नाही. काय हसताय तुम्ही? हा? अगं आईंना असं म्हणायचंय, तू चोरलंयस पण आम्हा सगळ्यांचं मन. आमच्या सगळ्यांचं मन चोरून तू आम्हा सगळ्यांना आपलंसं केलंस. आणि आता तू ह्या कुटुंबाचा एक सदस्य आहेस, कळलं? असं होय. अहो पण ही काय रीत झाली का गंमत करायची? माझा जीव गळ्यापाशी आला होता. पर या पुढं मी जे सांगणार आहे ती काही गंमत नाही. ती तुझी खरी शिक्षा आहे समज. आणि ती शिक्षा तुला भोगावीच लागल. शिक्षा? वय. आणि तुझी शिक्षा आहे, म्या तुला सुंदर सोबत काम करण्याची ऑफर देते आहे. अहो काकू, अगं हिला काय अक्कल आहे का हिला? म्हणजे कामाची हिला अनुभव पण नाही ना, हिला कसं कळणार? आणि तसं बी कोट्यवधीच आपण व्यवहार करतो, एवढं हिनं कधी केलं नसतं ना. त्यापेक्षा इकडे बघ की, अगं माने साहेब एवढा भारी माणूस आहे ह्यो, आणि ह्याला कशाला सोडून द्यायचं? अगं जागेच्या व्यवहारात खरंच कुणी नाद करत नाही ह्याचा. आणि तुला सांगतो, ह्यांच्या संग जर का आपण काम केलं का नाही, कोल्हापुरात आपला खेळ लई मोठा होईल बघा. बरोबर आहे तुझं. नाही, माने साहेबांचं नाव मोठं आहे, त्यांचा अनुभव बी मोठा असेल. पर कसं आहे, बिझनेस मध्ये फक्त अनुभव मोठा असून आणि नाव असून ते उपयोगी नसतं. शेवटी आपल्या कामाबद्दल आपली निष्ठा किती आहे, माणसाची नियत कशी आहे, हे बी महत्वाचं असतं. आपल्या अक्षराकडेच बघ की, तिचं कुठं नाव होतं, पर काम करायची जिद्द होती, शिकायची इच्छा होती, म्हणून तिनं हे समद नेटानं पार पाडली. नुसतं काम काय करायचंय, माणसाची नियत महत्वाची, तर माणूस कामाचा. अगं ताई पर पुरे. माने साहेब, तुम्ही आलात तरी चाल. येत आहे. मेनका, तू बोल, तुझं काय म्हणणं आहे यावर? हो मेनका, तू सांग तुझं यावर काय म्हणणं आहे. म्हणजे तुझं मत आमच्यासाठी तितकंच महत्वाचं. बोल. हे बघा काकू, ताई, ते मामा जे काय बोलत होते ना, ते एकदम बरोबर आहे. बघा, मी आपलं कांदा बटाटे विकणारी, मला जमिनीच्या व्यवहारातलं खरंच काही नाही कळत. आणि उद्या उठून माझ्या हातून जर काही मोठी चूक झाली तर तोटा होऊन आयुष्यभरासाठी भगदाड पडलो. मेनका, नफ्या नुकसानीची चिंता तू करू नको. ते समज बघायला सुंदर आणि यशवंत आहेत तुझ्या मदतीला. तू फक्त हो म्हण. मेनका, अगं काय विचार करतेस एवढा? हे बघ, तुझ्या मनात जे काही आहे तू मन मोकळेपणाने बोलू शकतेस आमच्याशी. बोल. हो, बाकी काय नाही हो, पण तुमच्या त्या पावट्याला माझ्यासोबत काम करायला नाही आवडायचं. एक तर त्याजून माझं सूत जुळणं लय अवघड आहे. बघा, नको. हे बघ, तू त्यांचा विचार सोड
आम्ही दोघी त्यांच्याशी बोललोय आणि त्यांना कन्व्हिन्स केलंय ऑलरेडी. प्रश्न तुझ्या निर्णयाचा आहे. मला बहीण म्हणतेस ना, मग एका बहिणीची अशी इच्छा आहे की तू हे काम करावंस. बाकी तू ठरव. ती नाही म्हणणार बघ. ती होणारच नाही तयार तुझ्या बरं काम करायला. बारक्या, असं जर काय झालं ना तर वावरातल्या म्हसू बरोबर ना एकाच वर एक नारळ फोडीन म्या. अक्षरा नाही म्हणली ना वही. अगं मला माहितीच होतं. बारक्या तुला सांगतो, हिची आहेत की नाही लई शिपारशी असतात. हिला आहे ना कायच येत नाही, फक्त ना फुकटची मिजाज असते हिची. अय बुजगावण्या, उगा सवताच्या वावड्या उडवू नगस. मी आज ताईला आणि काकूंना होकार दिलाय. हे लय फडफड करू नकोस. मी आज तुला आहे की नाही एकच संधी दिली आहे. आहो, ती तिचं काम एकदम नीट करेल, मला खात्री आहे. नीट म्हणजे? हे बघ अक्षरा, मी आज सांगेन ना तेवढंच हिनं काम करायचं. फक्त सौताला चक्कल असल्यासारखं पुढे पुढे करायचं नाही, मध्ये मध्ये बोलायचं नाही. बोलणार जिथं आपल्याला पटत नाही तिथं आपण बोलणार. आपलं तोंड म्हणजे डिझेलचा ट्रॅक्टर आहे. काम असेल तिथं फडफड फडफड वाजणारच. पण नांगरट हे एकदम नंबरी. समोरच्यानं फक्त काम बघायचं, आवाजाकडे लक्ष नाही द्यायचं. हे नियम आहेत ना, मला सांगायचे नाही, कळलं ना? मग म्या काय तुझ्यासाठी भावलं बनून वागणार बी नाही. तुला भावलं म्हणून न्यायला तिथं काय भातुकलीचा खेळ नसणार आहे. बातुकलीचा खेळ मी असा बी खेळत नाही, कळलं? आपला खेळ म्हणजे झंगडपकड कुस्ती. काय पोरगी आहे ही? पण तू तर बाप्या आहेस ना व, मग तुला तर कुस्तीतलं माहित पाहिजे. अरे तुम्ही विषय कुठून कुठे नेताय? तुझ्या पावट्याला सांग, म्या काय कोणासाठी बदलत नसते. जे हाय ते हाय. अक्षरा, या झिपरीला सांग, ही थेर आहेत ना माझ्या पुढे चालायचे नाहीत. तुम्ही जरा शांत बसा बरं दोघं, प्लीज. आणि सारखे कसे तू तुम्ही मेवर येता? कुठला विषय उकरून भांडायला लागता? माझ्यासाठी एकदा एक दिवशी एकमेकांबरोबर शांतपणे काम करून दाखवा. तुझ्या शब्दाखातर मी तयार आहे ना, तर मला अक्षरा, तू सांगतेस ना म्हणून मी गप्प आहे. म्हणजे आता पुन्हा आपल्या राशीला ही मेंढकाच. हिला काय गुळ चिकटलाय वय? समध्या घरातल्या बायका तिला चिकटायला लागल्यात. उर्वशे, नको काळजी करूस. काल तिची एक गोळी बरोबर निशाण्यावर लागली म्हणजे प्रत्येक डावाला असंच होईल असं नाही. आता बघच, आज कशी तिची खिळी तिच्यावरच उलटी होतो मी. अगं, ह्यो धंदा म्हणजे गावातल्या शेंबड्या पोरांचा पोरखेळ नाही जे कोणी बी यावं कोपरानं माती खाणावे. पर मी त्यांच्या नाकाला नख लावल्याशिवाय त्यांना सोडत नसते बघ. तिला सांगतो, तिनं आपल्याला का हलक्यात घेऊ नये याचं कारण काही नाही हो. आता आपल्या डोसक्यावर मिऱ्याच वाटणार ती. उघडी राहिली खिडक्या दारं आणि बाईच्या कानात शिरलं वारं, असंच होणार. येडी एक अशी आणि असते उर्वशी. उर्वशी, आज बघ ह्यो यशवंत काय खेळी खेळतो ते. अजून एक माणूस येणार आहे जमिनीचा सौदा करायला. तेव्हा धावतो हिला माझा इंगा. एक अक्षर बी बोलणार नाही मी. मग बघतो मजा हे काय करत्या. मी का सुंदरची मदत करत्या, त्याचा फायदा करत्या का त्याला डबऱ्यात घालत्या
बोला साहेब काय डील आहे? पाडली गावाजवळची जागा आहे, एकदम रोड टच. हो तामणकर, कागद दाखवा साहेबांना. हा साहेब, ही बघा, ही अशी जमीन आहे बघा. आणा बघू. ऐ, तुला काय कळते वय ह्यातलं? हा, मग कशाला पुढे पुढे करायला लागलीस? आणि हे बघे, तुझ्या कामाचं आहे की नाही, आज पहिलाच दिवस आहे, त्यामुळं इथं कसं काम चालतं ना हे आधी बघून घे, कळलं काय? आणि ही कागदपत्र तपासायला ना मामा आहे, मामा बघेल समज. मामा बघून घे समज. साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही आहे की नाही एक फिक्स किंमत आम्हाला सांगा, मग आपण व्यवहाराचं बघू. हा चालतंय की. अय, आधी कागदपत्र तर बघून घे. अय, तुला म्हणलं ना व, ते समजा बघायला मामा आहे, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, कळलं ना व? मी म्हणतो सोन्याची खाण आहे जागा म्हणजे. अहो लई लोक टपून आहेत, मागण ती किंमत द्यायला तयार आहेत, पण आपण म्हणलं नाही, आधी तुम्हाला विचारायचं. त्याचं काय क्लिअर व्यवहार आहे यशवंतरावांचा आमच्या संघ. चला मेनका मॅडम, आपला घाव वरमी बसला. झाली आता तुमची सुट्टीची येळ. 7 कोटी फिक्स. हा, म्हणजे त्याहून चढ्या भावानं द्यायला तयार आहेत लोक. आता तुमचं काय ते बघा तुम्ही. चालेल, मंजूर आहे आम्हाला. 1 कोटी. काय? 1 कोटी आणि फायनल. यावर एक दमडी बी मिळायची नाही. हो व्यवहार करताय की भीक घालताय आम्हाला? अय, काय बोलायला लागलीस तू? हा, तुझं डोसकं टाळ्यावर आहे का? चांगलंच टाळ्यावर आहे. हे बघे, लोक आहेत की नाही 10-10 कोटीला ही जमीन विकत घेण्यासाठी थांबली आहेत, नोटांची बंडल घेऊन थांबली आहेत, कळतंय का तुला? मग इकून टाका म्हणा, आपल्याला नको सांग. ए जिप्रे, सूर्यवंशींचं ना मार्केटमध्ये काहीतरी नाव आहे, म्हणून ही जमीन आहे की नाही 7 कोटीला ते आपल्याला द्यायला तयार झाले आहेत. पर तू कोथिंबीरची जुडी मागितल्या आणि या व्यवहारात तोंड घालून आहे ना समजा नाव खराब केलंस आमचं. मी म्हणलं ना व, 1 कोटी म्हणजे 1 कोटी, त्यावर 1 रुपया बी नाही. फायनल. अय फुटाण्या, एवढ्यात जमत असेल तर ठीक आहे, नाही तर टाक ब्रेक, निघितून. अरे ही काय भाषा आहे का बोलायची? जमीन इकायला आलो इथं, चिरमुरे फुटाने नाही. काय माणसं आहेत. आजपासून सूर्यवंशी सोबत आपला एक बी व्यवहार होणार नाही. तामणकर, या कागद आणि निघा इथून. होय साहेब. आहो साहेब ऐका की, आहो ऐका की साहेब. ए जिप्रे, तुला ह्यो नसता सांगपणा करायला कोणी सांगितलं ग? हा, तुझ्यामुळे ना समध्या व्यवहाराची वाट लागली. लय वाईट केलंस तू, लय वाईट केलंस बघ. दरवर्षी क्राईम रेट वाढतोय, तो कमी करण्यासाठी काहीतरी करावं लागेल. फक्त आकडेवारी कमी करून काहीच होणार नाहीये, त्याच्या मुळाशी जाऊन त्याची कारणं शोधावी लागणार. कारण प्रत्येक आकड्यामागे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होतंय हे आपण विसरतो. आणि हे जर थांबवायचं असेल तर समाजाची विचारसरणी पहिली बदलली पाहिजे. हॅलो, बोला. अक्षरा, तरी मी तुला सांगत होतो की ती चिपरी माझ्या संग नको म्हणून, पण नाही, तुम्हा दोघी सासू सुनार नाही ना, माझं पटतच नाही, माझं काय ऐकायचंच नाही. आता तिने जो काय गोंधळ घालून ठेवलाय ना तो निस्तारा. आओ हो, आधी शांत व्हा आणि नीट सांगा मला काय झालं. अगं काय सांगू अक्षरा तुला मी,
त्या झिपरीच्या डोसक्यात आहेत ना फक्त कांद्या बटाट्याचे भावच भरलेले आहेत. आता तूच मला सांग, कांद्या बटाट्याच्या भावानं जमिनीचे व्यवहार होतात का? हा, अगं डीलर समोर आहे की नाही, तोंडाला येईल तू भाव पचकत बसली होती ती. अगं एवढा समजा मोठा व्यवहार आहे की नाही, मी छान जमून आणलेला. बरी झिपरी, या झिपरीने आहे ना समजाची वाट लावून टाकली. नाही नाही, आता ती आहे की नाही माझ्या संग नकोय मला. अहो तिचा कामाचा पहिला दिवस आहे की नाही, मग तुम्ही तिला नीट मार्गदर्शन समजून घेतलं पाहिजे ना. पहिला दिवस आहे ना, पहिला दिवस आहे ना. मी तिला सांगत होतो की बाई तुझा पहिला दिवस आहे, तोंड उघडू नको, शांत बस. पण मेनका आहे ना ती कशी शांत बसल? अहो हो, पण माझं ऐकून तरी की मी. मला ना तुझं आता काय बी ऐकायचं नाही. ती पोरगी आपल्या कामावर नकोय म्हणजे नकोय. अहो पण हॅलो, ताई, हे सुंदर म्हणतो का नाही, हिच्या डोक्यात कांदा बटाटे भरल्यात, ती काय खोटं नाही बघ. हिला जागेचा भाव करणं म्हणजे कांदा बटाट्याचा भाव केल्यासारखं वाटते बघ. हिना का सगळ्या व्यवहाराचा एस्कॉर्ट करून टाकलाय. तरी सुंदर हिला म्हणत होता मध्ये मध्ये बोलू नकोस, पहिला दिवस आहे, जरा शिकून घे, समजून घे. पण नाही, हिला दांडगी हाऊस, मध्ये मध्ये शानपणा करायचे. अगं इतकं मोठं नाव आहे आपलं, मार्केट यार्डात कोणी नजर वर करून बघत नाही आपल्याकडं. आणि हिच्या करमतीमुळं, आज हिच्या करमतीमुळं आपल्या नावाला बट्टा लागणार आहे बघ. नाहीतर काय, जरा बी समोर त्याचं ऐकून घेत नाही. नेहमी आहे की नाही सौताचं घोडं पुढे दामटवत असते. याला काय अर्थ आहे? अगं आई, ह्यो व्यवहार झाला असताना तर आपल्याला लय फायदा झाला असता बघ. पण ही मध्ये बोलली आणि समद्या व्यवहाराचं वाटोळ करून टाकलंय. अगं ते साहेब रागाने निघून गेले, माहितीये का तुला? काय मॅडम, नाही म्हणजे काय तीर मारलाय तिकडं, तुम्ही आता बोलणार आहात? हा, तुम्हाला काय वर्दी बिर्दी बाटो बोलायला? घ्या आता गपगुमान घरचा रस्ता धरायचा. हा, या घरात परत दिसायचा चान्सच नाही. शहाणा बसला वाचायला, निरंभा लागली नाचायला. आता सगळं इस्कोट. म्या फक्त इतकंच सांगल, मला जे योग्य वाटलं ना मी तेच केलं. घ्या म्हणजे आपण काही चूक केली हा याचा हिला पस्तावाच नाही. वर तोंड करून सांगते मी, योग्य वाटलं तेच केलं म्हणून. काय केलं? समजा वाटोळ करून ठेवलंस. ताई, अक्षरानं निर्णय घ्यायला लई घाई केली बघा. जरा विचार करायला पाहिजे होता तिनं. हिनं एकदा काय सुंदरला मदत केली, हिला एवढं डोसक्यावर बसून ठेवायची काही बी गरज नाही. हो, लई डोसक्यात जायची कामं करायची नाहीत. आणि मला काय हाऊस नाही आलेली तुमच्या बिझनेस मध्ये पडायची. मला फक्त एवढंच वाटतंय, ज्या गोष्टीची जेवढी किंमत आहे ना त्याला तेवढीच मिळावी. ए, तुला काय भाजीपाला वाटलं वय? घ्या नाही तर इसकडू म्हणायला. आणि हे बघे, जमिनीचे व्यवहार आहे ना तुझ्या मेथीच्या पेंडीच्या किमतीने होत नसतात. त्यासाठी ना कोटी रुपये लागतात. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा आपण दुसऱ्याचं तोंड काळं करतो ना तेव्हा आधी स्वतःचे हात काळे होतात. कळलं काय? पण मला कळतच नाही, कारण नसताना हिनं हिची अक्कल चालवली कशासाठी? अरे बाबांनो, जरा शांत राहा, कोणीतरी आलंय आपल्याकडं. सुंदरराव, येऊ का? झालं का? झालं? आला का नाही माणूस घराबद्दल? साहेब या बस. साहेब, तुम्ही इकडं असं अचानक म्हणजे काय प्रॉब्लेम? हाव काय नाही, मी लई विचार केला. आता मला जमीन तर इकायचीच आहे. मग उगा अवाच्या सव्वा भाव लावून काय फायदा नाही. आणि जे मोल आहे ते आहे. म्हणजे हे बघा, आता मॅडमनी जो भाव दिला त्याप्रमाणे दर होतो 3000 रुपये स्क्वेअर फूट. आता मी फायनल सांगतो,
3500 द्या. त्या परीस खाली जाऊ शकत नाही. आता बघा कसं जमतंय ते. एवढं म्हणजे एवढंच? म्हणजे तुम्ही जमिनीची 1 कोटी किंमत लावली होती, तर म्या म्हणतो वर 15 लाख द्या. 1 कोटी 15 लाख.